नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले स्वागत. मी आशा वर्मा. छत्रपती शिवराय प्रतिष्ठान सामाजिक संस्था लोणावळा यांच्या वतीने दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचा बस्ता कार्यक्रम आज गावठाण येथील भैरवनाथ मंदिर येथे संपन्न करण्यात आला. 11 भावी वरवधू यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गवळी, अध्यक्ष गुलाब मराठे, सचिव नरेश खोंडगे, खजिनदार गिरीधर पाटणकर, विश्वस्त गिरीश कांबळे, विश्वस्त विनोद बच्चे, विश्वस्त दिलीप पवार, प्रकाश हरपुडे यांनी उपस्थित वधूवरांना आणि पाहुण्यांचे स्वागत केले. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादीचे लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर, महिला अध्यक्ष उमा मेहता, उद्योजक अभय पारेख, भाजपच्या वत्सला वाळुंज, माजी नगरसेविका अंजली कडू, शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष संजय भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमाचा रिपोर्ट. चला राहुल सोनाली दाते आणि किरण मोरमारे जोडी आहे त्यांनी आली. समोर भाई तीन नंबर राजू शिंदे मुला मुलगी आली का? आणि काही पार्टी घेऊन जायचं असं जायचं नाही. तुम्ही पण नवरा नवरी जे आले असेल त्यांना नवरा नवरीला निलेश हेमंडे त्यांना सन्मानित करण्याचा आपल्याला स्मिता नवले आणि अक्षय शिवणे त्यानंतर 6 नंबरला अश्विनी चौधरी आणि उघडे राजू होते. डायरेक्ट त्यातूनच घेतो.
कदम आणि विजय शेट्टे यांचा सन्मान देण्याकरता भारतीय जनता सौभाग्य विजय शेट्टे ठिकाणी लोणावळा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय संजय मोरेसाहेब आपल्या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी छत्रपती शिवराय प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे वतीने स्वागतनीय श्रीरंग आप्पा मारणे यांचे भाचे संस्थापक अपेक्षा आदरणीय श्रीरंग आप्पा मारणे त्यानंतर 9 नंबर त्यांना आपल्या या कार्यक्रमाला सर्व बंधूंचे जोडी नाही मुलीच आहे असं झालं. सर्व महिला मंडळ आणि या ठिकाणी वधूवर आणि त्यांचे पालक यांनी या ठिकाणी 100% उपस्थित राहिले त्याच्याबद्दल छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सगळ्यांची या ठिकाणी धन्यवाद देतो आणि येणाऱ्या पूर्ण कार्यक्रमाला चांगलं सहकार्य करणं एवढीच अपेक्षा बाळगतो. त्याचप्रमाणे मुलामुलींनी काही चप्पल आणि बूट आपल्या साईजप्रमाणे घेऊन जायचे. जे मुलगी आणि मुलगा आला नसेल त्यांनी 2 दिवसांनी दुकानामधनं घेऊन जायचं सोलावणे इच्छा. पत्रकार बंधू यांचे धन्यवाद. त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला वेळ दिला त्याच्याबद्दल प्रतिष्ठान त्यांनाही धन्यवाद. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जाताना प्रत्येकाने मस्ताचे लाडू घेऊन जायचं एवढी विनंती.